गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावातील सनदी मळा येथे कापसाच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झालंय. घटनास्थळी अग्निशमनच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. कापूस असल्यामुळे आग विझवण्यात 3 तास अथक प्रयत्न करावे लागले. 3 तासानंतर 10 अग्निशमनच्या गाड्यांनी पाणी मारल्यानंतर आग विझवण्यात यश आलं. इचलकरंजी महानगरपालिका, चेसिंगपूर नगरपालिका, पंचगंगा साखर फॅक्टरी, जवाहर साखर फॅक्टरीच्या अग्निशमनच्या गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या. हा कापसाचा कारखाना सुरेश गुप्ता, रमेश गुप्ता यांच्या मालकीचा आहे. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. शहरामध्ये यंत्रमाग कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्यात वेस्टेज कापूस तयार करण्याचे गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहे. सुरेश गुप्ता व रमेश गुप्ता या दोघांचं कापसाचं मोठं गोडाऊन आहे. या ठिकाणी वेस्टेज कापूस आणून चांगला कापूस तयार करण्यासाठी आणला जातो. आज दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. कापसाच्या गाठी असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली. यामध्ये संपूर्ण कापूस होता. कापूस जळून खाक झाल्यामुळे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आग लागलेली समजताच कारखान्यातील कामगार बाहेरून आरडाओरडा करू लागले. याची माहिती मालकांना मिळताच मालकांनी इचलकरंजी महानगरपालिका, अग्निशमन दल यांना माहिती दिली. जयसिंगपूर नगरपालिका, जवाहर साखर कारखाना अग्निशमन दल, पंचगंगा साखर कारखाना अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल होऊन सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. भर दुपारी 2च्या सुमारास ही आग लागली होती. वरून उन्हाच्या झळा तर खालून आगीचा भडका लागला होता. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून ही आग विझवली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचं शेड फोडून आग विझवण्यात आली. तोपर्यंत आग विझवताना संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं होतं. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. पण अग्निशमनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. कबनूर परिसरामध्ये कापसाचं गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या कापसाचे गोडाऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही सेफ्टी घेतली जात नाही. त्यामुळे कापसाच्या गोडाऊन मालकांनी सेफ्टी फायर ब्रिगेड ठेवण्याची गरज बनली आहे. या ठिकाणी आग लागल्यानंतर सेफ्टी फायर ब्रिगेड किट असणं आवश्यक असतं. पण त्यांच्याकडून कोणतंही सेफ्टी फायर ब्रिगेड किट ठेवलं जात नाही. नियमांची पायमल्ली केली जाते. मग अशी आग लागल्यावर अग्निशामकच्या नावाने ओरडायचे, पण स्वतः मालकांनी जर ज्या ठिकाणी कापसाचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी सेफ्टी फायर ब्रिगेड किट ठेवलं तर अशी दुर्घटना उडवणार नाही. सुमारे 3 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं. यामध्ये गुप्ता यांचं मोठं नुकसान झालंय. पत्र्याचं शेडही जळून खाक झालं आहे.